माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। महायुती सर्व 17 जागा जिंकेल असा विश्वासही मंत्री उदय सामंत यांच्याकडून व्यक्त करण्यात आला। महायुतीमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे। भाजप शिवसेना युती असताना शिवशक्ती भीमशक्तीचा मोठा प्रभाव होता, पण आता अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षांमुळे महायुतीमध्ये रिपाईचं महत्त्व कमी झालंय असं आठवले म्हणाले। खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे। राष्ट्रवादी हा संपलेला पक्ष असल्याचं राऊतांनी म्हटलंय। राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या दावणीला बांधला गेल्याचा हल्लाबोल राऊतांनी केलाय। तर राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला असून तुमचाच पक्ष संपल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी केलाय। मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले। कुणबी प्रमाणपत्रांना मंजुरी दिली, 10% आरक्षण दिलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। आता जरांगेंचे उर्वरित प्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक आहे। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू देणार नसल्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शिंदे म्हणाले। मनोज जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आंदोलनाची भूमिका सोडून द्यावी अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तसंच मनोज जरांगेंची उद्या भेट घेऊन त्यांना आंदोलन न करण्याची विनंती करणार असल्याचंही ते म्हणाले। शुक्रवारी जरांगेंना भेटण्यापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेणार आहेत। सकाळी 11 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आतापर्यंत किती प्रमाणपत्रांचं वाटप झालं याचा विखे पाटील आढावा घेतल्यानंतर विखे पाटील आणि प्रसाद लाड जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाऱ्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे। रील स्टार जरांगे यांना कायद्याने थांबवणं गरजेचं असल्याचं सदावर्ते म्हणाले। जरांगेंना संविधानातील काही कळत नाही अशी टीका देखील सदावर्तेंनी केली आहे। काँग्रेस पक्षाला लॉक लावण्याची वेळ आली अशा शब्दात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी वडेट्टीवारांवर पलटवार केलाय। तर भविष्यवाणी करायची गरज काय असा सवाल मंत्री शिरसाट यांनी विचारलाय। रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटामध्ये भुजबळ आणि टक्केवारी मागितल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी केलाय। धान्य वाहतुकीमध्ये भुजबळांकडून 4,500 कोटींची टक्केवारी मागितल्याचा आरोप त्यांनी केलाय। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 143वी जयंती आहे। या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे। यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं हिंदुत्व, त्यांची विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्यवाद यावर त्यांनी भाष्य केलंय। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कुर्बानीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। आता या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसह शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रात बळी देऊन सरकार आलंय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। भाजप आमदार किसन कथोरे यांचं व्हॉट्सअप हॅक झालंय। महत्वाचं म्हणजे हॅकर्सने त्यांच्या मोबाईलमधील सर्व नंबरवर मेसेज पाठवून आमदार कथोरेंच्या नावाने 55,000 रुपयांची मागणी केली आहे। या प्रकरणी कथोरे यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल करून हॅकर्सवर कारवाईची मागणी केली आहे। अजित पवारांच्या घातपाताची चौकशी करण्यासाठी अंतिम अहवाल अद्याप सादरच केलेला नाहीये। प्राथमिक अहवालावर सीआयडीचे चौकशीचे गुऱ्हाळ सुरू आहे असा आरोप शरद पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी केला। अपघाताची चौकशी होऊच नये अशी सरकारची भूमिका दिसते अशी टीका त्यांनी केली आहे। जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स या मराठी चित्रपटात संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या प्रकरणांचा पर्दाफाश करण्यात येणार आहे। या चित्रपटात प्रेक्षकांना अशोक खरात भोंदूबाबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे। सोशल मीडियावर मोशन पोस्टर प्रदर्शित करून महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून 2 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। अंमलबजावणी संचालनालयाच्या मनुष्यबळामध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। मनी लॉन्ड्रिंग विरोधी कारवाया करणाऱ्या तपास यंत्रणेसाठी 1,200हून अधिक अतिरिक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। मराठी भाषेला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून सक्षम डिजिटल भाषा बनवण्यासाठी राज्य शासनाने कृती आराखडा जाहीर केला आहे। त्यानुसार 2030 पर्यंत तब्बल 10 अब्ज शब्दांचा AI आधारित मराठी भाषा संच तयार करण्यात येणार असून 5,000 दुर्मिळ हस्तलिखितांचं डिजिटलायझेशन आणि भाषांतर केलं जाणार आहे। एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललंय। सातत्यानं तोट्यात चालणाऱ्या एसटी विभागांना नफ्यात आणण्यासाठी आता पालक अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यालयातल्या बैठकीमध्ये याची माहिती दिली आहे। पश्चिम रेल्वेने उपनगरीय मार्गावर मोठ्या प्रमाणावर पावसाळापूर्व कामं हाती घेतलेली आहेत। पश्चिम रेल्वेनं 58 मोऱ्या आणि
पुलांवरील जलनिस्सारण वाहिन्यांच्या स्वच्छतेचं काम हाती घेतलं असून त्यापैकी सुमारे 90% काम पूर्ण झाले. तसंच सुमारे 60 किलोमीटर नाल्यांमधील गाळ काढण्याचं कामही सुरू असून आतापर्यंत 50 किलोमीटरहून अधिक भागाची स्वच्छता करण्यात आली आहे. मुंबईकरांनी इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती दिली आहे. किमती, वाहतुकीचा आणि रोजच्या प्रवासाचा आर्थिक ताण यामुळे मुंबईकरांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढताना दिसतोय. कोकण रेल्वेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पावसाळी वेळापत्रक जाहीर केलंय. 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीसाठी विशेष पावसाळी वेळापत्रक लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोकण मार्गावरील रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागणार आहे. मॅकमधील सहाय्यक कर्मचाऱ्यांची रिक्त पदं त्वरित भरा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिलेत. न्यायालयातील रिक्त पदांमुळे दैनिक कामकाजावर परिणाम होत असल्याचा मुद्दा बार असोसिएशनने उपस्थित केला होता. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धनिवरी अपघातानंतर मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांच्या हस्ते धनादेशाचं वाटप करण्यात आलं. 10वी पुरवणी परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. राज्य परीक्षा मंडळानं ती आता अतिविशेष शुल्क भरून अर्ज नोंदणी करण्यासाठी 9 जूनपर्यंत मुदत दिलेली आहे. 26 मे ते 2 जून या कालावधीत प्रति विद्यार्थी 50 रुपये शुल्कानं प्रतिविलंब अर्ज स्वीकारले जातील. मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या तृतीय वर्ष BSc IT अभ्यासक्रमाच्या सत्र 6चा निकाल जाहीर करण्यात आलाय. या परीक्षेमध्ये 82.94% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विद्यापीठाने 20 दिवसांच्या आत निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय. राज्यातील 9,511 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी पद्धत सुरू होणार असून त्यामुळे काही कनिष्ठ महाविद्यालय आणि त्यांच्याशी जोडलेल्या कोचिंग क्लासेसच्या जाळ्याला लगाम लागणार आहे. त्याकरता 100 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलाय. यंदा 28 मे रोजी बकरी ईद सण साजरा करण्यात येणार असून शुक्रवारी 29 मे रोजी बासी ईद साजरी करण्यात येणार आहे. प्रवासी प्रतिसाद लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे काही बस मार्गांवर जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईमध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे. मुंबईच्या YMCA मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलंय. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये इबोला विषाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी विशेष विलगीकरण कक्ष आयसोलेशन वॉर्ड सज्ज ठेवण्यात आलेला आहे. जागतिक पातळीवर इबोलाचा धोका वाढल्यास किंवा आफ्रिकन देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना संशयास्पद लक्षणं आढळल्यास त्यांना उपचारासाठी थेट कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल केलं जाणार आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर कोकण प्रदेशामध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून त्यामुळे नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतोय. मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये काही भागामध्ये बुधवारी उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. आज पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती राहिली असा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे उत्तर कोकणवासियांना उन्हाचा ताप सहन करावा लागणार आहे. भिवंडीच्या शहापुरात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये सातत्यानं वाढ होते आहे. उष्णतेचा पारा 43 अंशांच्या पार पोहोचलाय. त्यामुळे उन्हाचा फटका बसत असून डोकेदुखी, थकवा आणि उष्माघाताचा धोका देखील वाढलेला आहे. अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयामध्ये पाण्याचा अपव्यय सुरू आहे. एकीकडे चिखलोली आणि बारवी धरणातील पाणी पातळी घटल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झालेली असताना तहसीलदार कार्यालयामध्ये मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या पाईप लावून धुतल्या जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असून सरकारी कर्मचाऱ्यांना पाणी टंचाईचं स्वैरसूतक नाही का असा सवाल विचारला जातोय. मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकावर महानगर एक्सप्रेस आली असता तिच्या जनरेटर व्हॅनमधून अचानक धूर निघाल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. जनरेटरमधून धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं. जास्त उष्णतेने ब्रेक लायनर गरम होऊन जाम झाल्यानं धूर निघाल्याची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. भिवंडीमध्ये कुर्बानीसाठी बांधलेला रेडा पळून गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रेडा रस्त्यावर सुसाट पळताना नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. या रेड्यानं अनेकांना जखमी केल्याचंही समोर आलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये रेड्याला पकडण्यात मालकाला यश आलं. 2025-26 या हंगामामध्ये देशभरात 273.9 लाख टन कांद्याचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये हा अंदाज केंद्रीय कृषी आणि शेती कल्याण विभागानं व्यक्त केला आहे.
देशभरात E20 पेट्रोल लागल्यानंतर जुन्या वाहन मालकांच्या अडचणी वाढत असल्याचं दिसून येतंय. लोकल सर्किल रिसर्चच्या सर्व्हेनुसार 2022 किंवा त्यापूर्वी खरेदी केलेल्या वाहनांपैकी 50% वाहन मालकांनी मायलेज कमी झाल्याची तक्रार केलेली आहे. देशभरात सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली. आजपासून देशभरामध्ये सीएनजीचे भाव वाढलेले आहेत. सीएनजीच्या दरामध्ये 2.5 रुपयांनी वाढ करण्यात आली आणि त्यामुळे सीएनजीचे नवे दर आता 94.75 रुपये प्रति किलो असणार आहेत. वाढत्या विमान इंधन दरवाढीचा फटका आता हवाई मार्गाला सुद्धा बसू लागलेला. याच दरवाढीतून एअर इंडियाने देशांतर्गत उड्डाणांमध्ये तात्पुरती 22% कपात करण्याचा निर्णय घेतलाय. एअर इंडियाने जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये काही निवडक मार्गांवरील उड्डाणांमध्ये कपात केलेली आहे. भिवंडी वाडा रस्ता दुरवस्थेमुळे कित्येक वर्ष अपघाताला कारणीभूत ठरत होता. पावसाळ्यापूर्वी वाडा रस्त्याची एक मार्गिका सुरू होणार आहे. 30 जून पासून एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली होणार आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील टिल्सन मार्केट समोर दिशा मशनरी या दुकानात ऑनलाईन पेमेंटच्या नावाखाली 6,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आलेली आहे. 2 जणांनी दुकानदाराला गंडा घालत पाण्याची मोटर घेऊन ते पसार झाल्याचं पाहायला मिळालं. ही सगळी घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. यामध्ये हॉटेलमधील एक कर्मचारी स्वच्छतेची कोणतीही काळजी न घेता रोटी बनवताना दिसतोय. तर रोटी बनवल्यानंतर तो त्या रोटीवर थुंकत असल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलंय. कल्याण सूर्योदय सृष्टी सागर कॉम्प्लेक्समध्ये बोकडांची कुर्बानी प्रकरणी एका इमारतीचे सेक्रेटरी चेअरमन आणि इतर 5 लोकांविरोधात गुन्हा दाखल झालाय. केडीएमसीच्या परवानगीशिवाय अवैधरित्या आणि निर्दयीपणे बोकडांची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जत शहरात विकासच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानकाजवळ बस थांब्या शेजारी वातानुकूलित शौचालय गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा नागरिकांसाठी निरुपयोगी ठरते आहे. पनवेलमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कफनसाठी 600 रुपये मागितल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. मृत महिलेच्या पतीकडे पैसे मागितल्याचा प्रकार कॅमेऱ्यात चित्रित झाला असून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.